काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे 2019च्या निवडणुकीच्या आधी वर्षभर किंवा 6 महिने आधी भाजपमध्ये प्रवेश करते झाले. काँग्रेस पक्षाला, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला तसा लीडर राहिला नाही, परंतु त्यांच्या विधानसभेच्या जागा ह्या एक्झिट पोलमध्ये 20 ते 25 जागा जास्तीत जास्त येतील असं दाखवत असताना त्यांची कामगिरी 44 वरती गेली. 2019मध्ये त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोजून 1 सीट मिळाली होती धानोरकरांची. 2024मध्ये तीच काँग्रेस एका खासदारावरून 13 खासदारांच्यावर गेली. हा बदल इतका कसा झाला किंवा एक जी जागा होती त्यात +12 कसे झाले हे जर बघायला गेलं तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्यांची एक फळी आहे, एक मानणारा वर्ग आहे आणि सर्वात महत्त्वाचं संघटन मजबूत आहे. यावेळीसुद्धा फार काही राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या सभा अगदी मोदींच्या प्रमाणात फार कमी झाल्या, मात्र त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचा रिझल्ट फार चांगला आला. जर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या सभा आणखीन थोड्या जादा झाल्या असत्या तर कदाचित यावेळी काँग्रेसच्या अजूनही 1-2 जागा वाढायचे चान्सेस होते. राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील किंवा महाराष्ट्र काँग्रेस असेल, यांचं तर मेहनत होतीच, पण काँग्रेसचा जो जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्याचं देखील या निवडणुकीत लोकसभेच्या महत्त्वाचं वजन राहिलं. आता सगळ्यात महत्त्वाचं येणारी विधानसभा, त्या अनुषंगानं काँग्रेस बघितलं तर काँग्रेसकडे चांगले लीडर आहेत. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासारखे चांगले आक्रमक लीडर आहेत, जे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळा कोलॅप्स झाला तिथं ते पोचले, त्यांनी शिवप्रेमींच्या भावना मांडल्या आणि या सरकारच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबद्दल जाब विचारला. हे सगळं जरी असलं तरीसुद्धा ह्या इतके लीडर असले, एवढं काँग्रेसचं जरी पृथ्वीराज बाबा असतील, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, त्यानंतर नाना पटोले, सुनील केदार असे मातब्बर आणि दिग्गज लीडर, विश्वजित कदम, आता विशाल पाटील हे सुद्धा नाव घ्यायला पाहिजे त्या लीडर लोकांची यादी आहेत. तर हे असे एवढे मातब्बर लीडर आहेत. तर यावेळी काँग्रेसच्या जागा कशा वाढतील किंवा जर एक खासदार 2019ला आला आणि पुढे जाऊन त्यांच्या जागा 40च्या वर गेल्या 2019च्या सुद्धा विधानसभेत, तर ह्यामागे नेमकं काय कारण होतं? जर व्यवस्थित पाहिलं निकाल तर काँग्रेसच्या जागा या निवडून आल्यात जिथं अपक्ष उमेदवार देऊन, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार देऊन तत्कालीन शिवसेनेच्या जे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची आत्ता वेगळी झाली, मात्र ज्यावेळी एकत्रित शिवसेना होती त्यावेळी त्या शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न झाले. मग तिथले स्थानिक पक्ष असेल किंवा इतर काही उमेदवार अपक्ष, भाजप पुरस्कृत अपक्ष बंडखोर उमेदवार उभे करून शिवसेनेचं खच्चीकरण करण्यात आलं आणि तिथं काँग्रेसच्या जागा निवडून आल्या. उदाहरणादाखल जर घ्यायचं झालं तर आमच्या तालुक्यात, आमच्या जिल्ह्यात जर बघायला गेलं तर हातकणंगले मतदारसंघात सुजित मिंचेकर हे आमदार होते. तिथं भाजप पुरस्कृत जनसुराज्य शक्ती पक्षाकडून अशोकराव मानेंना उमेदवारी दिली आणि त्या सगळ्या गोंधळात निवडून आले काँग्रेसचे राजू बाबा आवळे हे निवडून आले. अशाच जर सीटा बघायचं झालं तर शिवसेना ह्या पक्षाच्या 2014 साली कोल्हापूर जिल्ह्यात 6 एकूण आमदार होते. ते आमदार घसरून आले कितीवर तर मला वाटतं प्रकाश आंबेडकर हे एकच आमदार आले. आता ते सुद्धा एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत, त्यांच्या शिवसेनेत आहेत. सांगायचं हेतू हेच की जर यावेळी जर बघायला गेलं तर लोकसभेचा रेकॉर्ड जर पाहिला तर स्ट्राईक रेटमध्ये महायुतीमध्ये सर्वाधिक जागा ह्या एकनाथ शिंदे यांच्या चांगल्या आलेल्या आहेत स्ट्राईक रेटने. अजितदादांच्याही चांगल्या आल्या नाहीत आणि भाजप तर सपाटून मार खाल्ली. त्यामुळं या निवडणुकीला आपल्या सीटा निवडून कशा आणता येईल याच्यापेक्षा दुसऱ्याच्या
सीटा कशा पाडता येईल हाच प्रयत्न महायुतीमध्ये अधिक होणार आहे. कारण ज्यावेळीपासून एकनाथ शिंदे हे CM झालेले आहेत तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांना म्हणावी असं त्यांचं वजन राहिलं नाही किंवा ताकद राहिली नाही. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि या अस्वस्थतेतूनच काही प्रवेश किंवा समरजित घाटगे हे अगदी त्यांच्या मानणाऱ्यांच्यातले होते. देवेंद्र फडणवीसांना मी सांगून आलो आहे ह्या भाषेत ते बोलले. याचाच अर्थ काय की फडणवीसांची देखील सहमती होती जाऊन दे. याचा अर्थ काय झालं की अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांचा पराभव झाला तर युतीत एक आमदार मित्रपक्षाचा कमी झाल्यानंतर ते महत्त्व वाढलं कोणाचं तर भाजपचं. अशा पद्धतीचं जे पाडापाडीचं राजकारण होणार आहे त्यात काँग्रेस हा पक्ष स्टेबल राहून सर्वाधिक जागा कमवेल अशी परिस्थिती सध्या दिसते आणि जागा वाटपात सुद्धा त्यांच्या वाटणीला सर्वाधिक जागा येतील. त्यानुसार जर बघायचं झालं तर काँग्रेस खरोखरच शांतीत क्रांती करून एक मोठा पक्ष होईल आणि त्यांचा जाहीरनामा यापूर्वी जसा होता त्याच पद्धतीने तो या विधानसभेला सुद्धा वर्क करेल असं दिसतं. काँग्रेस जरी सायलेंट दिसत असली तरी त्यांचं कामही चालू आहे आणि त्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जा असतो, त्यांचे काम करण्याची पद्धत असते, मुलाखती असतात, सर्वे असतात. ह्या सर्वाचं जर बघितलं तर काँग्रेस पक्ष हा सध्या जरी दिसत असला कुठेतरीच दिसत असला तरीसुद्धा यावेळी तो शांतीत क्रांती करणार आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या सीटा निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं की काँग्रेस शांतीत क्रांती खरोखर करते का? लोकसभेप्रमाणे यासुद्धा निवडणुकीत त्यांना चांगलं यश मिळेल का? तुमचं काय मत आहे याबद्दलचं ते कमेंट करून सांगा. हे चॅनल तुम्ही रेग्युलर बघत असाल, आवडत असेल तर सबस्क्राईब करा, मित्रांशी व्हिडिओ शेअर करा आणि आपलं मतही कळवत राहा. थँक्यू.